साफ कशी करायची ती बघूया आपण। तर हे बघा खेकडी हा एकच मोठा आहे त्याच्यामध्ये, बघा पहिल्यांदा असं कापून घ्यायचं आणि असं हे करायचं। हे बघा घेतलं, कवच मी घेत नाही कारण मला नाही घाण वाटते। हे बघा हे सगळं आतमध्ये असतं ना स्पंज, ते काढून टाकते। हे आता धुवून हे सगळं काढायचं असं। हे घाण असते ना, ही किती कवचीला घाण असते बघा, ती किती आपण घासून काढली तरी ते निघत नाही। आणि ह्याच्या खाली पण माती असते, हे बघा ही माती बघा, ही माती बघा। काही काही लोक काढत नाही, हे काढत नाही, स्पंज जे असतं ना ते काढत नाही, ते माती तशीच खाली राहते। मी धुवून घेते, मग धुवून काढते। असं काढायचं आतलं, काय आतमध्ये राहते, काय गरज आहे कवचं टाकायची फालतूची। ही बेडकी आहे, हे बघा ही बेडकी, ही बेडकी असते। हे असं काढायचं, हे बघा हे छोटस आहे। हे बघा माती, बघा किती माती घेतली, ही माती किती हे घेतली, ही माती अशी असते खाली, या स्पंजच्या खाली। त्याचं कवर काढून टाकायचं। हे बघा आता आपण ह्याचा रस्सा बनवूया। तुम्हाला रस्सा बनवायचा फोडणीचं वगैरे तर माहीतच आहे। हे आता हे रस्सा बनवते। हा कढीपत्ता टाकते, कांदा टाकते ना, आले लसणाची पेस्ट टाकूया याच्यामध्ये। हे बघा आले लसणाची पेस्ट टाकली, कांदा लाल झालेला आहे तेव्हा आले लसणाची पेस्ट टाकली मी। आता तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण, हो आता याचा कच्चेपणा गेलेला आहे, आपण आता टोमॅटो टाकूया। टोमॅटो टाकते, टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपण त्याला, तेल मी जास्त यूज करत नाही, तेल कारण तेलाचं जास्त नाही आम्ही खात, त्यामुळे तेल कमी आहे दिसते आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये। टोमॅटो मऊ झालेला आहे। आता आपण त्याच्यात खोबऱ्याचा मसाला टाकायचा, खोबरा, कांदा आणि लसूण, हे हा बघा हा मसाला आपण टाकायचा। आता आपण लाल मसाला टाकूयात, आपला कोकणी मसाला नेहमीचा, हा बघा कोकणी मसाला मी 3 चमच टाकते कारण खोबऱ्याचा मसाला भरपूर टाकलेला आहे, आपल्याला थोडं कालवण घट्ट करायचं आहे। 3-4 चमच टाकलेला आहे अंदाजाप्रमाणे। तुम्ही जसं तिखट खाल तसंच तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका। थंडी पडले थोडी आणि सर्दी झाली त्यामुळे खेकडे आणायला सांगितले, त्यामुळे पातळ रसाच बनवणार आहे मी, कारण
जेणेकरून आम्हाला थोडं पिता येईल, प्यायचं आहे म्हणून पातळ रस्सा करायचा. हा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. गरम मसाला टाकते बघा जरा, आणि खोबरं आता कड आलेला आहे. आपण खेकडी टाकूया याच्यामध्ये. हे बघा, बोली मग टोप भरेल म्हणून भाकरी भाजते. भाकरी झाली का मग खाताना आम्ही तुम्हाला दाखवूया. हे बघा, कालवण आता शिजलेलं आहे. आता आपण वाढूया.